नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। दलित महासंघ व बहुजन समता पार्टी यांच्या वतीने मातंग आक्रोश महामोर्चा दिल्ली संदर्भात कराड शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न। या बैठकीसाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे, महिला आघाडीच्या पुष्पकला सकटे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ वायदंडे, राज्याध्यक्ष शंकरराव महापुरे, दलित महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष युनुस भैया कोल्हापुरे तसेच दलित महासंघ निशांत दादा आवळेकर व गुरुनाथ दाभडे, उमेश खंडूझोडे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पाहुयात याविषयी अधिक माहिती। SB9 मराठी कराड। आज दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं कराडच्या शासकीय विश्रामगृहावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीचा मुख्य उद्देश जो आहे तो येणाऱ्या 23 मार्च 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवरती जो मातंग आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या आयोजनाच्या तयारीच्या दृष्टीनं आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीच्या निमित्तानं असं नियोजन करण्यात आलेलं आहे की सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून कमीत कमी 300 कार्यकर्ते तरी गेले पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यातून 100 कार्यकर्ते हे दिल्लीच्या जंतर मंतर मोर्चासाठी आले पाहिजेत, अशा पद्धतीचा एक संकल्प करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये होणारं हे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचं आंदोलन हे केवळ एका संघटनेचं आंदोलन नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम दलितांचं, उपेक्षितांचं हे दुःख आहे, हा आक्रोश आहे। यामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी जे आंदोलन सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। अनुसूचित जातीसाठी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे, ही याच्यामध्ये मागणी आहे। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। या मागणीबरोबरच ॲट्रॉसिटीचा कायदा जो संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कमकुवत झालेला आहे, तो कायदा कसा स्ट्रॉंग होईल या दृष्टीनंही या जंतर मंतर आंदोलनामध्ये भूमिका घेण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं दलितांच्या, आदिवासींच्या ज्या जागा आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये, या जागा बोगस जातीचे लोक अनुसूचित जातीमधल्या कुठल्या तरी जातीचं नाव घेऊन दाखला काढतायत आणि दलितांच्या हक्कांच्यावरती गदा आणत आहेत। तर त्या दृष्टीनंही आरक्षणाची फेररचना झाली पाहिजे, अशी ही मागणी आम्ही इथं घेतलेली आहे। तर आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि याकडूनच दलितांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या अनुषंगानं ही लढाई आम्ही जंतर मंतरवरती लढत आहोत आणि या आंदोलनाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन आजच्या बैठकीत केलेलं आहे। सांगली जिल्ह्याची जबाबदारी शंकरराव महापुरे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्याची जबाबदारी दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि सातारा जिल्ह्याची जबाबदारी ही विलास कांबळे आणि बाबासाहेब दबडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। कोल्हापूरची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मला खात्री आहे की या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये राज्याचे जंतर मंतर आंदोलन म्हणून एक ग्रुप स्थापन केलेलं आहे। त्या माध्यमातून जवळजवळ 500-700 कार्यकर्ते त्याच्याशी जोडले गेलेले आहेत। याशिवाय अगदी उद्या परवापासूनच मी स्वतः महाराष्ट्रभर दौरा काढतो आहे। आमचे जे राज्याचे प्रतिनिधी आहेत तेही जिल्हा आणि विभागामध्ये दौरे काढणार आहेत, बैठका घेणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या आंदोलनाचं महत्त्व सांगून त्यांचा सहभाग कसा वाढेल या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये पलूस तालुक्यातील आमचे युनुस कोल्हापुरे आहेत, दुसरे आमचे निशांत आहेत, अशी सगळी टीम आहेत। अरुणा कांबळे आहे, संपत आहे, दिनकर वायदंडे आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये रमेश सातपुते, रामभाऊ दाभाडे, उमेश खंडूझोडे अशी सगळी मंडळी त्या जिल्ह्यामध्ये हे सगळं आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्तरावरचे आमचे कार्यकर्ते नाथाभाऊ खिलारेही त्याच्यामध्ये सक्रियपणे आहेत, सगळे सहभागी होतील आणि आंदोलन जोरदार होईल यात काही शंका नाही आहे।